नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की घरामध्ये सर्वांच्या समोर भाऊबीजेनिमित्त अस्मिता ही अश्विनचं औक्षण करते आणि अस्मिताचे औक्षण झाल्यानंतर सायली ही अश्विनचे औक्षण करण्यासाठी जाऊ लागते. तेव्हा अश्विन हा तिथून रागाने उठून जातो आणि तेव्हा सायलीला मात्र अतिशय वाईट वाटते आणि तिला आठवू लागते कशा प्रकारे अश्विन तिला आपली बहीण मानलेली असते. त्यानंतर आपण पाहतो अर्जुन हा DNA रिपोर्टची वाट पाहत असतो आणि तो विचार करतो आणखीन हा चैतन्य कसा काय आला नाही. आणि त्याच वेळेस आपण पाहतो चैतन्य हा DNA रिपोर्ट्स घेऊन येतो आणि तो अर्जुनच्या हातामध्ये देतो आणि ते पाहिल्यानंतर अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि चैतन्य विचारतो काय आहे अर्जुन त्यामध्ये. आणि तेव्हा अर्जुन काहीच बोलत नाही. त्यानंतर आपण पाहतो अर्जुन हा सायलीकडे जातो आणि सायलीला बोलतो मला तुम्हाला एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आणि तो सायलीला आपल्या जवळ बसवतो आणि विचारतो मला सांगा, जर तुम्ही एखादी आवडती व्यक्ती एका आवडती वस्तू जर तुमच्यापासून दूर गेली आणि तुम्हाला समजले की ती वस्तू आपली नाही आहे, मग तुम्ही काय कराल. आणि तेव्हा सायली ही त्याचा प्रश्न ऐकून अतिशय विचारामध्ये पडते आणि ती अर्जुनला प्रतिप्रश्न विचारते. अर्जुन सर, मला वाटलं होतं हे तुम्ही कुठेतरी केसच्या संदर्भामध्ये मला हा प्रश्न विचारत आहात, परंतु हा प्रश्न केसच्या संदर्भात नाही. आणि त्यामुळे अर्जुन हा काहीच उत्तर देत नाही. आता येणाऱ्या भागामध्ये मैनावती लोखंडे व सुधाकर लोखंडे हे सायलीचे आई बाबा नाहीत हे सत्य अर्जुन सायलीला सांगणार का. त्याचबरोबर लोखंडे दाम्पत्याची खरी मुलगी ही प्रिया आहे हे सत्य अर्जुन समोर येणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.